अमरावतीत नशामुक्त भारत संकल्पनेचा जागर, ओम शांती केंद्रात सामूहिक प्रतिज्ञा. व्यसनमुक्त व संस्कारी भारतासाठी जनजागृती अभियान. अमरावती शहरातील ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यापीठाच्या ओम शांती केंद्रात नशामुक्त भारत अभियान मिशन संकल्प अंतर्गत सामूहिक प्रतिज्ञा व जनजागृती कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. व्यसनमुक्त, निरोगी आणि संस्कारी भारत घडविण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त करत समाजात परिवर्तन घडवून आणण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजयोगी सिस्टर दीदी उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपमहापौर डॉक्टर खाकर, डॉक्टर आशाराम वांके, डॉक्टर उदयभाई, डॉक्टर लिंबाळकर, डॉक्टर निलांबकर, ज्येष्ठ पत्रकार अशोकराव उपाध्ये, डॉक्टर विशाल तापडिया, डॉक्टर रवींद्र तांबे, डॉक्टर देवेंद्र भटे, उपेंद्र भावे, राजेंद्र शिरोळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व ईश्वरी स्मरणाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांनी व्यसनमुक्त भारताची सामूहिक शपथ घेत समाजात जनजागृती करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी राजयोगी सिस्टर दीदी यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की व्यसनमुक्त जीवन हीच खरी समाजसेवा असून प्रत्येकाने स्वतःपासून परिवर्तनाची सुरुवात केली तर देश नक्कीच नशामुक्त होईल व त्यांनी व्यक्तिमत्व विकासाचे महत्त्व स्पष्ट केले. जिसमें उसका बहुत अच्छा उद्बोधन रहा, तो जोरदार तालियां और आज संकल्प रहा क्योंकि 2013 में यहाँ हमारी माजी राष्ट्रपति कौन थी, हमारे अमरावती की प्रतिभा पाटिल, जिनके माध्यम से ये व्यसन मुक्ति का हम सब ने लॉन्चिंग किया, जो भारत भर उस समय भी चला और आपके अमरावती को उसका क्या मिला, अवार्ड भी मिला. तो जोरदार आप सबका अभिनंदन. क्योंकि उस समय हमारे सचिव डॉक्टर परब वो कहने लगे, जब मैंने ये बात मेडिकल में डाली तो उन्होंने कहा कि संभव नहीं, हो नहीं सकता. लेकिन जब उन्होंने हमको कहा, हमने कहा कोई बात नहीं, आओ यहाँ से कार्यक्रम की शुरुआत करो. अब तक वो लाभ करते हैं. तो कहने का भाव ये है, नशा मुक्त जो हम 10 करोड़ का जो संकल्प लेकर दादी जी के विशेष दिन पर हम सब कर रहे हैं, तो भाव यही है कि चाहे कोई नशा छोड़े या ना छोड़े वो उनकी बात है, लेकिन 10 करोड़ आत्माओं तक कम से कम बाबा का क्या जाएगा सही. तो जोरदार तालियां डॉक्टर बलराम की भाई, सारा मेडिकल है और यहाँ भी आपके सामने जो बैठा है सारा मेडिकल में की है. डॉक्टर उदयभाई यांनी व्यसनमुक्त ही केवळ वैयक्तिक बाब नसून सामाजिक जबाबदारी असल्याचे नमूद केले. तर ज्येष्ठ पत्रकार अशोकराव उपाध्ये यांनी प्रसारमाध्यमांनीही अशा जनजागृती मोहिमांना व्यापक प्रसिद्धी देण्याची गरज व्यक्त केली. कार्यक्रमादरम्यान उपस्थित नागरिकांनी व्यसनमुक्त भारताची प्रतिज्ञा घेतली तसेच समाजात जनजागृती करण्यासाठी सक्रिय भूमिका बजावण्याचा निर्धार केला. मोठ्या संख्येने नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर, शिक्षक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित असल्याने कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बडनेरावरनं BCN न्यूजकरिता मच्छिंद्र भटकर. आपण पाहत आहात BCN न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. माजी उपमहापौर डॉक्टर खाकर यांनी आपल्या भाषणात युवकांना व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले.